नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आज आहे आपला सिंगापूरमधला शेवटचा दिवस आणि डे 6, 5 नाईट 6 डेजची ट्रिप आपण प्लॅन केलेली आहे आणि त्याचा शेवटचा दिवस आहे। तर आमची फ्लाईट जी आहे ती संध्याकाळी आहे 7:45ला, म्हणजे 7:45ला। तर आता आजचा प्लॅन असा आहे की आता आम्ही चेकआउट करणार आहेत, हॉटेलच्या लगेज रूममध्ये लगेज ठेवणार आहोत आणि त्यानंतर फोर्ट कॅनिंग पार्क म्हणून एक गार्डन आहे, तिथे व्हिजिट करणार आहोत। त्यानंतर बुगी स्ट्रीटला जाणार आहोत फॉर शॉपिंग आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला, कारण एअरपोर्ट मध्ये सुद्धा काही अट्रॅक्शन्स आहेत, तर त्याचे तिकीट सुद्धा आपण बाय केलेले आहेत। तर ते अट्रॅक्शन बघण्यासाठी सुद्धा आपल्याला साधारण 3 ते 4 तास लागतात। तर साधारण 12 ते 1च्या सुमारास आपण एअरपोर्टला जाणार आहोत आणि तिथले जे अट्रॅक्शन्स आहेत ते एक्सप्लोअर करणार, जे की खूप फेमस अट्रॅक्शन आहे तिथे ज्वेल म्हणून, तर ते आपण बघणार आहोत। त्यासोबत ते पार्क सुद्धा आहे, तर ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि संध्याकाळच्या आपल्या फ्लाईटने आपण बॅक टू होम जाणार आहोत। सो चला आजचा दिवस सुरू करूयात आणि जाऊयात सर्वात आधी फोर्ट कॅनिंग पार्क येथे। तर आपण आता आलो आहोत फोर्ट कॅनिंग पार्क येथे। तर हे एक छोटं गार्डन आहे आणि बरेच टुरिस्ट आणि सिंगापूर सिटीजन्स मॉर्निंग वॉकला आलेले आहेत। 2 ट्री टनेलला आलेलो आहोत। इथनं असा रस्ता आहे, इथून गोडाऊन आणि असं तुम्ही फिरत खालपर्यंत जाऊ शकता। तर हे एक अट्रॅक्शन आहे सिंगापूरमध्ये, फोर्ट कॅनिंग पार्कमध्ये ट्री टनेल। हाँ, इकडनं असे फोटो निघतात। सिंगापूर गव्हर्नमेंटने खास इंडियन्स लोकांसाठी पेटीएम, फोनपे आणि जीपेचा UPI जे आहे ते अवेलेबल करून दिला आहे घरी पैसे पाठवण्यासाठी। सो सेंड मनी क्विकली अँड सेफली विथ पांडा रिमिट्स हे सुद्धा एक ॲप आहे, त्या दोघांचा यूज करू शकतात।
हाऊस बुगीज स्ट्रीटला लोकल मार्केट आहे आणि तिथे अशा प्रकारे आईस्क्रीम मिळतं फक्त $1. खूप मोठा कोन आहे जे की 63 रुपीजला इंडियन रुपीजला पडतं. तर ठीक आहे, हिनं चांगली प्राईस आहे. दिस इज चांगी एअरपोर्ट टर्मिनल 2. चांगी एअरपोर्ट टर्मिनल 2वर आपण आहोत आणि इथे वॉटरफॉल्स सुरू आहे. This is Changi Airport Air Traffic Control Room. Finally guys, we are on a canopy bridge. Here is the jewel.
दिस इज चांगी एयरपोर्ट टर्मिनल 3. हाई डिपार्चर एरिया. तर मंडळी, शेवटचे काही मुवमेंट्स आपण कॅप्चर करत आहोत जे सिंगापूरमधील चांगी एअरपोर्ट टर्मिनल 3. सो इथे ली वितनचं शोरूम आहे. इथे काही त्यांनी डेकोरेशन्स केलं आहे. त्यानंतर समोर जर बघाल तर GST रिफंड आहे. जर तुम्ही काही परचेस केलं मोर दॅन $100 सिंगापूर डॉलर, तर तुम्ही या ठिकाणी GST रिफंड घेऊ शकतात. तर आम्ही आता GST रिफंड घ्यायलाच जात आहोत. तर आम्ही वॉच वगैरे काही बाय केलेलं आहे जे की $100 मोर दॅन $100 आहे. आणि ते पण 1 डेमध्ये झालं पाहिजे तुमचं, तरच तुम्ही GST रिफंड घेऊ शकतात. गेटकडे आपण आता जात आहोत. आपली रिटर्न फ्लाईटसुद्धा विस्ताराचीच आहे. विस्तारा UK 108 जी की 7:45 वाजता 7:45ला सिंगापूरवरनं डिपार्ट होणार आहे आणि इंडियामध्ये मुंबईला अराऊंड 11:10 PM लँड होईल. सो आपण आता गेटकडे जात आहोत A17. सो समोर A9 to A14 आहे. सो आपल्याला नेक्स्ट गेटकडे जायचं आहे. सो इथे ट्रेलचा यूज करून पण आपण जाऊ शकतो वन गेट टू अनदर गेट. आणि आता तुम्ही बघू शकता इथे झालेले आहेत 7:01. सो आपल्याकडे 45 मिनिट्स आहेत अजून. सो विदिन 45 मिनिट्स विल लिव्ह द सिंगापूर and fly towards to Mumbai, back to home. So now we reached gate number A17 आणि आता आपण चेकिंग करणार आहोत. इथे आपल्या अशा प्रकारे वस्तू चेक्स होतात सगळ्या आणि स्कॅन होतात आणि नंतर आपण या हम आपको याद दिलाना चाहेंगे कि इस पूरे विमान और शौचालय में धूम्रपान करना और ई-सिगरेट को चार्ज या उपयोग करना सख्त मना है. अपनी धूम्रपान की इच्छा पर नियंत्रण पाने के लिए अपने हाथों को इस तरह लाकर जोड़ें और 5 तस्वीरें अब धीरे धीरे मुक्त करें. इलेक्ट्रॉनिक उपकरण जैसे मोबाइल फोन्स और टैबलेट्स इत्यादि को स्विच ऑफ करें या एयरप्लेन मोड पर रखें. टैक्सी उड़ान भरने और उतरते समय आपके इलेक्ट्रॉनिक उपकरणों को चार्ज करना भी वर्जित है. ये अंतिम आसन आपकी पीठ को आराम देगा और आपकी उड़ान को आनंदमय बनाएगा. अधिक जानकारी के लिए आपकी सीट पॉकेट में रखें. सुरक्षा
कृपया अपने सीट से सफर करें। During taxi takeoff and landing. After takeoff, you may use these devices in flight mode once the seatbelt sign is turned off. As we prepare for takeoff, please ensure that your hand luggage is stored in the overhead bins or under the seat in front of you. The seatbelt is fastened, readable is stored, seat back is applied, and the window shades are open. All large electronic devices such as laptops must be stored for taxi takeoff and landing. Unauthorized usage or removal of any safety equipment, including glide belts and tampering with exits, is not permitted as it will affect the safety of the aircraft. Non-compliance with these regulations may lead to penal action under government regulations. Thank you.